कमी पटसंख्येच्या शाळा आणि एकही शाळा नसलेल्या गावांबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. UDAISच्या आकडेवारीनुसार राज्यातील 8,000 गावं अद्यापही शाळेविना वंचित असून शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या 12,32,938 एवढी घटली आहे. हे खरं आहे काय? राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आणि गाव तिथं शाळा अभियान राबवण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक मंजूर करतेवेळी केंद्र शासनानं राज्यात 1,650 गावांमध्ये प्राथमिक शाळा तसंच 6,563 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत असं निरीक्षण नोंदवलं असल्याचं सांगितलं. 2024-25 या वर्षात सन 2023-24 या वर्षाच्या तुलनेत UDAIS माहितीनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थी संख्येत 4,09,358 इतकी घट झाली असल्याची कबुली त्यांनी दिली. राज्य शासनामार्फत सर्व शाळांचं GIS मॅपिंग करण्यात येत असून त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.